नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. हिंदू नववर्षाला सुरुवात झाली असून चैत्र महिना संपून आता वैशाख महिना सुरू होत आहे आणि मराठी वर्षात अनेक शुभयोग जुळून येत असतात. काही योग अतिशय पुण्यफलदायी असतात. असे योग वारंवार जुळून येत नाहीत. त्यामुळे असे विशिष्ट योग जुळून आले की त्या दिवशी केलेल्या काही गोष्टी अखंड कृपा प्राप्त करून देण्यास सहाय्यभूत ठरतात असं म्हटलं जातं. त्यापैकीच एक गुरुपुष्यामृत योग. गुरुवारी पुष्य नक्षत्र आले तर त्या दिवशी हा गुरुपुष्यामृत योग तयार होतो आणि हा गुरुपुष्यामृत योग सर्व कार्यांसाठी शुभ समजला जातो. या योगावर सोने खरेदी केले जाते असता त्यामध्ये वृद्धी होत जाते असं म्हटलं जातं. त्याचबरोबर गुरुपुष्यामृत योगावर माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा सेवा केली जाते. त्यांना आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी भरभराटीसाठी प्रार्थना केली जाते. या दिवशी अनेक उपाय अनेक सेवा केल्या जातात. असाच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला या गुरुपुष्यामृत योगावर करायचा आहे. आपल्या घराचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे त्याच्या उंबरट्यावरती आपल्याला एक वस्तू ठेवायची आहे. आता ही कोणती वस्तू ठेवायची आहे, यामुळे आपल्याला नक्की कोणते फायदे होणार आहेत याविषयीचीच माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे. पण त्यापूर्वी चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका. तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर आपण आज जो हा उपाय पाहणार आहोत तर तो उपाय तुम्हाला गुरुवारी गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी सकाळी 12 वाजण्याच्या आत आपल्या उंबरठ्यावर ठेवायचे आहे. आपल्या घरामध्ये लक्ष्मी नांदावी, घरामध्ये सुख समृद्धी शांती टिकून राहावी आणि आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता आहे, इडापिडा आहे किंवा इतर जी संकट आहेत ती दूर व्हावी, घरातून अलक्ष्मी निघून जावी, आपल्या कुटुंबाची भरभराट व्हावी, यासाठीच आपल्याला ही वस्तू उंबरठ्यावर ठेवायची आहे. आता आपल्याला ही वस्तू उंबरठ्यावरच का ठेवायची आहे तर बघा, उंबरठा जो आहे ना तो आपल्या वास्तूमधील एक अतिशय महत्त्वाचा भाग मानला जातो. आपल्या घराचा उंबरठा फक्त दरवाजाचं लाकूड किंवा दगड नसून ते घराचं रक्षण करणारे कवच मानलं जातं. आणि एवढंच नाही तर उंबरठा हे लक्ष्मी मातेचं स्थान मानलं जातं. आणि म्हणूनच आपण जर या गुरुपुष्यामृत योगावर या उंबरठ्यावर जर वस्तू ठेवली तर घरामध्ये सुख समृद्धी आणि माता लक्ष्मीचा घरामध्ये वास राहतो. नकारात्मक ऊर्जा, दृष्ट शक्ती किंवा वाईट शक्ती यांच्यापासून आपल्या घराचं संरक्षण होतं. तसे ज्या घराला उंबरठा नसतो तर त्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो. तर आपल्या मुलांचं लग्न झाल्यावर नववधू जेव्हा आपल्या घरी पहिल्यांदा सासरी येते तेव्हा ती गृहलक्ष्मी म्हणून घराचा उंबरठा ओलांडून घरामध्ये येते आणि त्यावेळेला उंबरट्यावरती एक धान्य भरलेलं भांडं ठेवलं जातं आणि हे धान्य ती तिच्या पायानं पलटवते आणि हे धान्य आपल्या संपूर्ण घरामध्ये सांडलं जातं आणि अशा रीतीने ते धान्य घरात सांडून ती आपल्या घरामध्ये प्रवेश करते. हे भरभराटीचं प्रतीक मानलं जातं. तर आता आपल्याला जो उपाय करायचा आहे तर तो उपाय करायचा आहे मी जसं सांगितलं अगोदर तसं गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी सकाळी 12 वाजण्याच्या अगोदर. तर सकाळी लवकर उठून स्नान झाल्यानंतर आपल्या संपूर्ण घराची स्वच्छता करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्या घराचा दरवाजा उंबरठा आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. कारण ज्या ठिकाणी स्वच्छता असते तर तिथंच माता लक्ष्मी ही वास करत असते आणि त्यामुळे संपूर्ण घराची स्वच्छता, दरवाजाची स्वच्छता, उंबरठ्याची स्वच्छता करून घ्यायची आहे. ज्या वेळेला आंघोळ कराल तर त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये देखील चिमूटभर हळद, थोडंसं गंगाजल टाकायचं आहे. त्यानंतर आपल्या घरातील देवपूजा झाल्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर उपाय आपल्याला मी अगोदर सांगितलं त्याप्रमाणे 12 वाजायच्या आत कधीही तुम्ही करू शकता. शक्यतो जितक्या लवकर होईल तर तितक्या लवकर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर काय करायचं आहे, एखादा तांब्याचं भांडं घ्यायचं आहे, कलश घ्यायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद, थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि त्याचबरोबर काळे तीळ टाकायचे आहेत. आणि हे जे पाणी आहे ना तर तो आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे, प्रवेशद्वार आहे, तर त्या दरवाजावरती, उंबरठ्यावरती, सर्वत्र अंगणामध्ये तुम्हाला शिंपडायचं आहे. त्यानंतर एक स्वच्छ कपडा घ्यायचा आहे आणि त्या कपड्याने तुम्हाला हे दरवाजा, उंबरठा सर्व काही पुसून घ्यायचं आहे. आणि आपल्या घराच्या दरवाजावरती, उंबरठ्यावर जी रात्रभर निगेटिव्हिटी, जी नकारात्मकता होती तर ती आपल्याला सर्व नष्ट करायची आहे. त्यानंतर या उंबरठ्यावरती हळदीनं लेपन करायचं आहे. थोडीशी हळद घ्यायची आहे, त्यामध्ये गोमूत्र घालायचं आहे. गोमूत्र नसेल तर मग गंगाजलाने ही हळद ओली करून यानं तुम्हाला उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर चंदन असेल किंवा गुलाबजल असेल तर ते देखील तुम्ही या जे आपण उंबरठ्यावरती हळदीचं लेपन केलं आहे तर त्यामध्ये मिसळू शकता, म्हणजेच करू शकता.
तर उंबरट्यावरती हळदीचं लेपन का केलं जातं, तर हळदीमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो. त्याचबरोबर भगवान श्री हरिविष्णूंना हळद अत्यंत प्रिय आहे आणि उंबरट्यावरती हळदीचं लेपन केलं तर घरामध्ये सुख समृद्धी तसेच धनधान्याची कधीही कमतरता भासत नाही. त्याचबरोबर घरामध्ये जी नकारात्मकता आहे, नकारात्मक दृष्टी आहे, तर ती देखील दूर होण्यास मदत होते आणि हळदीचं लेपन केल्यामुळे वास्तुदोष आणि ग्रहदोषांची तीव्रता देखील कमी होते. त्याचबरोबर घरामध्ये सकारात्मक लहरींचं प्रमाण वाढतं आणि हळद ही मांगल्याचं प्रतीक असल्यामुळे घरामध्ये शुभ घटना घडतात आणि म्हणूनच आपल्याला हळदीनं लेपन करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला थोडंसं कुंकू घ्यायचं आहे. या कुंकवाचा गंध तयार करायचा आहे आणि उंबरट्यावरती हळदीचं लेपन केलं आहे ना, तर त्या उंबरट्याच्या दोन्ही कोपऱ्यांमध्ये तुम्हाला कुंकू थोडंसं ओलं करून या कुंकवानं स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यानंतर उंबरट्याचा जो मधला भाग आहे तर त्यावरती तुम्हाला शुभ असं लिहायचं आहे. उंबरट्यावर लिहू शकता किंवा उंबरट्याच्या थोड्या खालच्या बाजूला जरी तुम्ही हा शुभ शब्द लिहिला तरी देखील चालेल. आणि त्यानंतर तुम्हाला उंबरट्यावरती एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि हा दिवा प्रज्वलित करताना तुम्हाला मातीचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. आता तुमच्याकडे जर मातीचा नसेलच तर मग तुम्ही कोणताही धातूचा करू शकता. त्यानंतर या दिव्यामध्ये गाईचं तूप घालायचं आहे, दुहेरी कापसाची वात लावायची आहे आणि या दिव्यामध्ये थोडीशी हळद, 2 अखंड लवंगा आणि भीमसेनी कापूर टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, एका प्लेटमध्ये गहू घ्यायचे आहेत. गहू घेत असताना तांदूळ घ्यायचे नाही तर गहूच घ्यायचे आहेत आणि या गव्हाच्या वरती तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे. म्हणजे एका प्लेटमध्ये ते गहू ठेवून त्याच्यावरती तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आणि दिवा प्रज्वलित करताना आपल्या घराची म्हणजेच उंबरट्याची जी उजवी बाजू आहे तर त्या उजव्या बाजूला हा आपल्याला दिवा ठेवायचा आहे. त्यानंतर एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे. जो तुम्हाला शक्य होईल तर तो तुम्ही घेऊ शकता आणि या कलशामध्ये म्हणजेच या तांब्यामध्ये तुम्हाला तांदूळ भरायचे आहेत. तांदूळ भरत असताना तुम्हाला अखंड जे तांदूळ असतात तर ते अखंडच तांदूळ घ्यायचे आहेत आणि ते पूर्ण तुम्हाला कलश भरायचा नाही तर तो अर्ध्यापर्यंतच कलश भरायचा आहे. आणि त्यानंतर या कलशामध्ये 5 अखंड लवंगा टाकायच्या आहेत, कुठे तुटलेल्या नसाव्यात, किडलेल्या नसाव्यात. त्यानंतर 11 गोमती चक्र घ्यायचे आहेत. आता तुमच्याकडे जर 11 गोमती चक्र नसेल तर तुम्ही 5 किंवा 7 कवड्या घेऊ शकता. आता त्या जरी कवड्या नसतील तरी देखील तुम्ही काही हरकत नाही, 1 रुपयाचं नाणं आणि 1 सुपारी देखील तुम्ही यामध्ये ठेवली तरी देखील चालेल. त्यानंतर अख्खं हळकुंड घ्यायचं आहे, लेकूरवाळं हळकुंड, ते कुठेही तुटलेलं, खराब झालेलं, किडलेलं नसावं असं एक हळकुंड तुम्हाला यामध्ये टाकायचं आहे. आणि त्यानंतर उरलेले जे वरची जागा आहे ते कलशाची मोकळी तर त्यामध्ये तुम्हाला पुन्हा तांदूळ भरून घ्यायचे आहेत आणि हा जो तांदळाचा जो कलश केलेला आहे आपण तर तो तुमच्या उंबरट्यावरती तुम्हाला ठेवायचा आहे. या वस्तू लक्ष्मीकारक आहेत आणि आपल्या घराकडे लक्ष्मीला आकर्षित करत असतात आणि म्हणूनच तुम्हाला हा जो कलश आहे तर तो तुमच्या उंबरट्यावर ठेवायचा आहे. आता हा कलश ठेवताना ज्या ठिकाणी तुम्ही शुभ उंबरट्यावर जर लिहिलं असेल तर त्या ठिकाणी ठेवायचं आहे किंवा ज्या ठिकाणी तुम्ही स्वस्तिक काढलेला आहे. त्यानंतर माता लक्ष्मीची ज्याप्रमाणे पूजा करतो तर त्याप्रमाणे तुम्हाला या कलशाची हळदी कुंकू अक्षदा फुलं वाहून धूपदीप दाखवून पूजा करायची आहे आणि मुख्य प्रवेशद्वारावरती देखील तुम्हाला हळदीनं स्वस्तिक काढायचं आहे आणि या स्वस्तिकच्या खाली तुम्हाला ओम सुद्धा काढायचा आहे. ही दोन्ही चिन्ह शुभचिन्ह मानली जातात आणि आपल्या हिंदू धर्मात या चिन्हांना अत्यंत महत्त्व आहे. ही चिन्ह पवित्र आणि शुभ आहे, तसेच शांती आणि अपार समृद्धीचे निदर्शक म्हणून आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती तुम्हाला ही चिन्ह काढायची आहेत. त्याचबरोबर दरवाजाच्या बाहेरच्या बाजूला म्हणजेच उंबरट्याच्या खालच्या बाजूला तुम्हाला लक्ष्मीची पावलं देखील काढायची आहेत. ही तुम्ही हळदी कुंकवानं सुद्धा काढू शकता किंवा रांगोळीनं जरी तुम्ही काढली तरी देखील चालतील. आणि अशा प्रकारे तुम्हाला ही जी सेवा आहे, जो हा कलश आहे तर तो तुमच्या उंबरट्यावरती ठेवायचा आहे. हा तुम्हाला गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी सकाळीच ठेवायचा आहे, म्हणजेच 12 वाजण्याच्या अगोदर तुम्हाला कधीही सेवा करायची आहे. आणि त्यानंतर तुम्ही 12 नंतर हा जो कलश आहे तर तो उचलून तुमच्या देवघरामध्ये नेऊन ठेवायचा आहे. म्हणजेच तुम्हाला सकाळी लवकर उठून आंघोळ करायची आहे आणि त्यानंतर 12 वाजेपर्यंत हा कलश त्या ठिकाणी ठेवायचा आहे. 12 नंतर तुम्हाला देवघरामध्ये ज्या ठिकाणी माता लक्ष्मी आणि बाळकृष्णाची मूर्ती आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला हा कलश नेऊन ठेवायचा आहे. दिवसभर तुम्हाला हा कलश त्याच ठिकाणी ठेवायचा आहे. आणि दुसऱ्या दिवशी वार येत आहे शुक्रवारी आपल्याला ह्या ज्या कलशातील वस्तू आहेत तर हे जे गहू आहे तर ते तुमच्या गव्हाच्या धान्यामध्ये तुम्हाला टाकायचे आहेत. त्याचबरोबर यातील ज्या अक्षदा आहेत, 1 रुपयाचं नाणं, तर यातील थोड्याशा अक्षदा घ्यायच्या आहेत, 1 रुपयाचं नाणं, लवंगा आणि जे तुम्ही जे हळकुंड टाकलेलं आहे तर याची एक पोटली तयार करायची आहे आणि
ह्या सर्व वस्तू आपल्या ज्या ठिकाणी पैसा ठेवता, धनधान्य ठेवता किंवा घरातील जे काही महत्त्वाच्या वस्तू ठेवतात तर त्या ठिकाणी तुम्हाला ठेवायचे आहे. म्हणजेच यामुळे तुमच्या घरामध्ये बरकत होत जाणार आहे, लक्ष्मीची कृपा राहणार आहे. आणि ज्या उरलेल्या अक्षदा आहेत तर त्या तुम्ही सर्व तुमचे जे तांदळाचा डबा आहे तर त्यामध्ये टाकायचे आहेत किंवा तुम्ही या जरी देवपूजेसाठी दररोज वापरण्यासाठी ठेवल्या तरी देखील चालू शकतात. तर अशी ही अगदी साधी सोपी सेवा आहे, ही तुम्हाला गुरुपुष्यामृत योगावरती करायचं आहे. त्याचबरोबर हा कलश ठेवल्यानंतर याला कोणाचा धक्का लागणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि आपण जो दिवा प्रज्वलित केलेला आहे तर तो दिवा देखील उंबरठ्यावर ठेवल्यामुळे तो विझणार आहे. त्यामुळे हा उपाय आपला 12 नंतर तुम्हाला हा दिवा आणि हा कलश आपल्या देवघरामध्ये आणून ठेवायचा आहे. अगदी साधी सोपी सेवा आहे, परंतु अत्यंत प्रभावी सेवा आहे. त्याचबरोबर तुम्हाला जर तुमच्या तिजोरीमध्ये किंवा ज्या ठिकाणी तुम्हाला मी या वस्तू सांगितलेल्या आहेत ठेवण्यासाठी लाल कपड्यामध्ये बांधून, तर त्या ठिकाणी ठेवणं जरी शक्य होत नसेल तर तुमच्या देवघरामध्येच ठेवू शकता किंवा तुमचा जर व्यवसाय असेल तर त्या व्यवसायाच्या ठिकाणी ठेवू शकता. यातील 1 रुपयाचा नाणं आणि सुपारी ज्यावेळेला तुम्ही महत्त्वाच्या कामासाठी जात असाल तर त्यावेळेला तुमच्या सोबत देखील ठेवू शकता, माता लक्ष्मीचा आशीर्वाद म्हणून. तर अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी सकाळी करायची आहे. आणि सकाळी तुम्हाला 12 वाजण्याच्या अगोदरच तुम्हाला करायची आहे. म्हणजे जितक्या लवकर उठून तुम्हाला ही करता येईल तितक्या वेळ करायची आहे. म्हणजेच उंबरठ्यावरती या वस्तू ठेवायच्या आहेत. परंतु 12 नंतर या वस्तू आपल्याला उंबरठ्यावरून काढून आपल्या देवघरासमोर नेऊन ठेवायच्या आहेत. तर अशा प्रकारे आज आपण गुरुपुष्यामृत योगावर उंबरठ्यावर कोणती वस्तू ठेवायची आहे हे जाणून घेतले. त्याचबरोबर उपाय करताना माता लक्ष्मीचं नामस्मरण करायला विसरायचं नाही, भगवान श्री हरिविष्णूंचं नामस्मरण करायला विसरायचं नाही. ओम श्री महालक्ष्मी नमो नमः आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा आपल्याला जास्तीत जास्त जप यावेळेला करायचा आहे. तर अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये गुरुपुष्यामृत योगावर कोणता उपाय, कोणती सेवा करायची आहे याविषयीची माहिती जाणून घेतलेली आहे. तरी देखील तुमच्या जर काही अडचणी असतील, समस्या असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. धन्यवाद.